काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले। त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले। त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत।
आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत. हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो. या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले. त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले. त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे. आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा. आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000. आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि हे त्याच्यामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे. कारण हा थोडका पैसा नाही. अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये. आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात. कारण हा थोडका पैसा नाहीये. या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल. हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. बघा, आता लाडक्या बहिणींना 25,000 रुपये मिळणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. सोबतच लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू होणार. भरपूर याच्यामध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहेत. अजित पवारांची विधानसभेमध्ये मोठी माहिती इथे दिलेली आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आणि सोबतच लाडक्या बहिणीला 25,000 रुपये कर्जसुद्धा आता मिळणार आहे. लाडक्या बहिणी योजनेत बदल होणार आहेत. काय बदल होणार आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. बघा, आता या योजनेत बदल काय होणार आहेत मी तुम्हाला सांगतोय. अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आम्ही होळीला आता 3,000 रुपये दिलेले आहेत. आता एप्रिलचा हप्ता लवकरच येईल. तो कदाचित 21 रुपये जर आला किंवा नाही आला तरी देखील लक्षात घ्या, अर्ज पडताळणी ही होणारच आहे. 1500 येऊ नाहीतर 2100 येऊ, परंतु 2100 याची दाट शक्यता आहे. ही योजना बंद तर होणार नाही, परंतु ही जी योजना आहे ही अशाच लाडक्या बहिणींना असेल ज्या लाडक्या बहिणींसाठी मी आता काही महत्त्वाचे कारण तुम्हाला सांगतोय, महत्त्वाचे पॉईंट्स सांगतोय. ते महत्त्वाचे पॉईंट्स ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती समजणार आहे. लक्षात घ्या, एकंदरीत जी ही लाडकी बहीण योजना आहे, ही लाडकी बहीण योजना फक्त अशाच महिलांसाठी आता राहणार आहे ज्या लाडक्या बहिणी
कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावरती उभ्या नाही आहेत, सक्षम नाही आहेत. याचा अर्थ असा की ज्यांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, जी लाडकी बहीण घरकाम करते, दोन्ही भांडी करते, किंवा जी लाडकी बहीण खुरपणीला जाते, जी लाडकी बहीण स्वतःच्या पायावर सक्षम नाही, जिला आज काम केल्याशिवाय तिचं घर पेटत नाही, चूल पेटत नाही घरची, ही अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे, अशी स्वतः इथं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याचे नियम काय आहेत तर आता तुम्ही ऐकून घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला आपण जेव्हा योजना चालू केली तेव्हा या योजनेत भरपूर लाडक्या बहिणींचा समावेश झाला. त्याच्यामध्ये अशी चूक झालेली आहे की ज्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा सुद्धा लाडक्या बहिणी या योजनेमध्ये समावेश झाल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला आहे की ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी पैशाची थोडीशी कमतरता आता भासू लागलेली आहे असं वाटतं आहे. त्यामुळं त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या खऱ्याच गरजू लाडकी बहिणी आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे आणि कृपया करून ज्या लाडक्या बहिणी सक्षम आहेत त्यांनी स्वतःहून हे अर्ज मागं घ्यावेत किंवा आता त्याच्यामध्ये अर्ज पडताळणी होऊन तुमचे अर्ज बाद केले जातील. त्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाचे कागदपत्र काढून ठेवायचे आहेत. जर तुमचा अर्ज बाद होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर पहिली गोष्ट तुमचं उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत काढून ठेवा. दुसरी गोष्ट तुमचं रेशन कार्डची EKYC काढून ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आत्ताच. आधार कार्ड आणि बँकवरची जी बँक दिली आहे त्याच्या अकाउंटची जी काही माहिती आहे ती माहिती सेम करून घ्या, म्हणजे कोणतेही तुमच्या इकडं प्रॉब्लेम येणार नाहीत. अर्ज पडताळणी जरी झाली तरी हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण अर्ज पडताळणी होणार आहे, भरपूर लाडक्या अपात्र होणार आहेत. त्यासाठी मी जे 3 कामं सांगितलेत ते 3 कामं तुम्हाला करा आणि 25,000 रुपये सुद्धा आता लाडक्या बहिणींना हे मिळणार आहेत. तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. नसेल कळलं तर परत एकदा व्हिडिओ बघा. लाडक्या बहिणींना आता 25,000 रुपये सुद्धा मिळत आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.